आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव वडूज रोडवर गावाला लागून असलेल्या अजय पाटील यांच्या ऊसातून रात्री 9 वाजता वेगळाच प्राणी रस्त्यावर आलेला एका प्रवाशाला दिसला। त्या व्यक्तीने गावातील मित्रांना ही खबर दिली। हा म्हणता गावामध्ये वाड्या वस्त्यावर बातमी पोहोचली आणि रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर युवकांची चांगलीच गर्दी झालेली दिसून आली। कोण म्हणतंय बिबट्या दिसला, कोण म्हणतंय बिबट्या ऊसात गेला, तर कोण म्हणतंय तरस असला पाहिजे। या तर्कवितर्क गोष्टीला सकाळी 11 वाजता पूर्णविराम मिळाला आहे। जवळच असणाऱ्या पाटील यांच्या विहिरीवर तरसाचे ठसे आढळून आले। कोणी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं। वडूजकडून कातरखटावकडे निघालेल्या प्रवाशांना अंगावर पट्टे 2 ते 2.5 फूट उंची आणि 3 फूट लांबीचा प्राणी रात्रीच्या 9च्या सुमारास गावानजीक असणाऱ्या पाटील यांच्या शिवारातून रस्त्यावर आलेल्या बिबट्यासारखा संशयित प्राणी दिसल्याने या ठिकाणी ऐन थंडीत बघणाऱ्यांची गर्दी झाली होती। हा म्हणता एकच कालवा उठला, बिबट्या दिसला आणि ऊसामध्ये गायब झाला। त्यामुळे सगळीकडे बातमी पसरल्याने शेतकरी महिला लोकांच्या मनामध्ये चांगलंच भीतीचं वातावरण पसरलं। सकाळी 11 वाजता कातरखटावचे वनरक्षक बिरू जावीर यांनी शिवारात भेट देऊन पाहणी केली असता अजय पाटील यांच्या विहिरीजवळ तरस या प्राण्याचे ठसे आढळून आले आहे। सध्या या भागात डांबेवाडी तडवळे डोंगर पठारावर 10 ते 15 तरस प्राणी असण्याची शक्यता आहे। हा प्राणी मृत प्राण्यांचे मांस खात असतो। जंगलाचा सफाई कामगार म्हणून या प्राण्याची ओळख आहे। अशा तऱ्हेने तरसाचे ठसे आहेत हे सिद्ध झाल्याने लोकांच्या मनामध्ये चांगलीच भीती निर्माण झालेल्या या गोष्टीला पूर्णविराम मिळाला। त्यामुळे शेतकरी नागरिक महिलांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कातरखटाव वनरक्षक बिरू जावीर आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे। बोडकेमाळे रस्त्या बोडकेमाळ्याच्या साईडनं अजय पाटलांच्या ऊसातून सदुबागल वस्तीच्या दिशेने निघाला होता। कातरखटाव वडजर म्हणजे कातरखटाव हद्दीतच। अच्छा, म्हणजे त्यांनी काय वर्णन सांगितलं नक्की? वर्णन त्यांनी सांगितलं सरासरी गुडघे एवढे हाईट आहे म्हणून आणि काळे चट्टे आहेत। ते त्यांना वाघासारखं दिसलं, त्यांना शंका वाटली म्हणून त्यांनी थांबून बघितलं व त्यांच्या गाडीला बघून ते भिवून पुन्हा ऊसामध्ये आत गेलं व त्याने लगेच गावातल्या लोकांना फोन केला। पोलीस पाटलांना कळवलं, मग पोलीस पाटील आले। पोलीस पाटलांनी मग जरा थोडंसं कानावर घातलं आमच्या असं असं आहे म्हणून। मग अजय पाटील वगैरे गावातील ग्रामस्थांना कळवलं। मग पोलीस पाटलांनी सांगितलं की ग्राम सुरक्षा योजनेला तुम्ही कॉल करून सर्व शेतकऱ्यांना म्हणजे हे करा, सतर्क करा, कारण आज 3 पेजची लाईट आहे। सर्व शेतकऱ्यांचं गहू ज्वारी बाजरी लोक पाणी देत आहेत, त्यामुळं कुठलाही अनर्थ होऊ नये म्हणून त्यासाठी ग्राम सुरक्षा योजनेला कॉल करून सगळ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला। बरं, तुम्हाला काय वाटतं आता हे तर ह्या सिच्युएशनमध्ये ह्या वातावरणात इकडं असं बिबटे येईल असं वाटतं शकतो? 2-3 दिवसापूर्वी चितळीमध्ये पण कालवा झाला होता बिबटे आहे म्हणून। त्यावेळेस वन विभागाने चौकशी केली असता त्यांचं पण असं म्हणण्यात आलं की ठसे बघितलं असतं की आहेत म्हणून बिबट्याचे ठसे, त्यामुळे सांगू शकत नाही, असू शकते। एवढ्या मोकळ्या वातावरणात कुठं दड नाही काय नाही, मग आता ऊस तोड चालू आहे आपल्याकडे, म्हणजे खटाव चालू आहे सगळं, कुठं मोकळं जायचं सगळं मोकळंच आहे। परंतु आता काय ते उद्या वन खाता आल्यानंतरच कळेल की ते जे पायाचे ठसे आहेत ते बिबट्याचे आहेत का दुसऱ्या कुठल्या प्राण्याचे आहेत, आता उद्या समजेल, तसं कन्फर्म काही सांगू शकत नाही। आता तुम्ही वन विभागातर्फे इथं ठसे चेक करायसाठी आलाय तुम्ही, म्हणजे काय जाणवतं हे रात्री इथं प्रकार घडला 9च्या दरम्यान? हे ठसे आहेत ते आता ह्याच्यात म्हणजे बघितले, हे ठसे ह्याचे आहेत हायनाचे, म्हणजे तरस। बरं, हा तरस काय कुणाला काही करत नाही, हे मेलेलं अन्न खातो, जंगलाचा सफाई कामगार म्हणून तो असतो। जंगलाचा सफाई कामगार म्हणून त्याची ओळख आहे। अच्छा, म्हणजे लोकांनी काय म्हणजे भिवून जाण्याचं काही कारण नाही। आपल्या ह्या भागात किती तरस तरी तुम्हाला निदर्शन येतात? तरी 10-12 तरी असतील तरस। 10-12 तरस बोंबाळ्याच्या डांबेवाडी इकडं तडवळे। अच्छा, म्हणजे रात्री 9 वाजता इथे एक चांगलाच म्हणजे एका प्रवाशाने बघितलं, काला उठला, बिबट्या गेला, रानात उडी मारली, त्यामुळं लोक रात्री घाबरून गेली। तर आता तुम्ही इथं ठसे चेक केलेत, म्हणजे तुम्ही काय सांगता, हे तरसाचेच? हे तरसाचे तसे, म्हणजे लोकांनी घाबरून जाऊ नये। अच्छा, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।